तिखट ठेवला आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे. तुम्हाला असंच गरम करून हे असं छान असं तळून घ्या, किंवा तेल नको असेल तर तेल न घालताही त्याला भाजून घ्या. हे पहा असं छान असं सगळीकडून भाजून घ्यायचं. तर हे पहा आपले पापड तळून झालेत. तुम्हाला भाजून हवे असेल तर भाजून करा. गॅस बंद करूया. जितके हवे तितके तळून किंवा भाजून घ्या. तर हे पहा आपण पापड घेतोय तळलेला, यामध्ये असं ठेवायचं. त्यावर आपण कांदा भुरभुरायचं आवडीनुसार, कमी जास्त हवं असेल तसं. पसरवून घ्यायचं सगळीकडे. ज्याप्रमाणे आपण हॉटेलात खातो त्याच्यापेक्षाही खूप छान होतं चवीला. स्टार्टर म्हणून मागवतो आपण हॉटेलामधून. हे पहा. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया. टोमॅटो टाकून झालं आपलं. तर कोथिंबीर, त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार. लाल तिखट जसं हवं आहे तिखट वगैरे. तुम्हाला मिरची पण हवी असेल तर मिरची कट करून टाकू शकता यामध्ये. हिरवी मिरची, चाट मसाला, आणि शेव कमी जास्त किती हवी आहे तशी. मला खूप आवडते म्हणून मी जास्त टाकते. हे पहा छान असा पापड आपला झाला आहे, मसाला पापड. तर आपण इतरही पापड करून घेऊया. तर हे पहा आपले मसाले पापड रेडी आहेत. झटपट होणारी रेसिपी. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही लिंबूही पिळून टाकू शकता, मिरचीही कापून टाकू शकता, आणि ऋतूनुसार जशी कैरी येते कैरीही टाकू शकता यामध्ये, आणि मसाल्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. तर हे पहा कसं झालं आहे आपलं मसाला पापड. तुम्हाला दाखवते मी जवळून. हे पहा खूपच छान, आणि चवीला तर खूपच भन्नाट लागतं. असं मुलंही आवडीने खातात. खूपच छान रेसिपी आहे. तर कशी वाटली ही मसाला पापडची रेसिपी नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमचे चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत रहा.